जो देवकी वसुदेवास्तव जाहला, कुमारीसाठी गोकुळी गेला, तो मी प्राणासकट पियाला पूतनेने. अध्याय आहे 10वा आणि ओवी आहे 288. भगवंत सांगतायत की माझ्या विभूती कुठे आहेत. त्याच्यात त्यांनी सांगितलं की यादवांच्या मध्ये मी श्रीकृष्ण आहे. मग मी श्रीकृष्ण आहे म्हटल्यानंतर मी देवकी वसुदेवांपासून जन्माला आलो आणि मग मी यशोदेच्या घरी तिच्या मुलीच्या बदल्यात गोकुळात गेलो. श्रीकृष्णाने पूतना राक्षसिणीचा तिच्या प्राणासकट शोषण करून तिला ठार केले. या ओवीत उल्लेखलेली श्रीकृष्णाची ही जन्मकथा आणि पूतना राक्षसिणीच्या उल्लेखाची कथा आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की कंसाला आकाशवाणीने सांगितले होते की देवकीचा 8वा पुत्र तुला ठार करणार आहे. आता हा खूप घाबरलेला होता आणि मग त्यांनी देवकीच्या आणि वसुदेवाला दोघांनाही कैदेत टाकले. त्यांना होणाऱ्या सर्व मुलांचा त्यांनी नाश केला. मात्र हा 8वा पुत्र जन्माला आला तो भगवंताचाच अवतार असल्यामुळे त्यांनी योगमायेच्या साह्याने गोकुळात प्रवेश केला किंवा त्याला गोकुळात नेऊन ठेवण्यासाठी त्यांनी वसुदेवाला सांगितले. त्याप्रमाणे हा यशोदेच्या घरी वाढत होता. आता ह्या कृष्णाला म्हणजे ह्या बालकाला मारण्यासाठी कंसाने खूप प्रयत्न केले, पण नक्की हा कुठे आहे हे त्याला कळले नव्हते. पण अशीच एकदा त्याला अशी कुणकुण लागली की हा देवकी वसुदेवांचा पुत्र गोकुळात वाढतो आहे. आता नक्की गोकुळात म्हणजे कुठे कसा हे पण त्याला कळलेले नव्हते. मग तो काहीतरी युक्त्या प्रयुक्त्या करून वेगवेगळ्या राक्षसांना तिथे पाठवत होता आणि त्यांचा कशाचाच त्याला काही उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी पूतनेला बोलवले आणि तिला सांगितले की माझा भाचा जो आहे तो गोकुळात वाढतो आहे आणि तू त्याला ठार कर, मग मी तुला काहीतरी छानसे बक्षीस सुद्धा दे. आता ही पूतना राक्षसींची होती ती कृष्णाला मारण्यासाठी गोकुळात यायला निघाली. मात्र आता ही पूतना नेमकी कोण आहे तर तिच्या पूर्वजन्मीची कथा अशी सांगितली जाते की ती पूर्वजन्मी रत्नमाला नावाची बळीराजाची मुलगी होती. बळीच्या यज्ञसमयी वामनाचे रूप पाहून त्याचे सुंदर रूप पाहून हा आपला पुत्र असावा असं तिला मनात विचार आला आणि तिचा स्नेहभाव त्याच्याबद्दलचा अगदी जागृत झाला आणि त्याला आपण स्तनपान द्यावे असेही तिला वाटले. त्याचवेळी त्या छोट्या वामनाची तिच्याकडे नजर गेली आणि त्यांनी मनातल्या मनात तिला तथास्तु सांगितले. अर्थात ते ह्या जन्मी शक्य नव्हते, ते नंतर कधीतरी घडेल असे आश्वासनही तिला मिळाले असेल. आता वामन रूपी ह्या कृष्णाला आता स्तनपान करायचे आणि तिला मुक्ती द्यायची होती. मात्र रत्नमालेला राक्षस योनी प्राप्त होण्याचे कारण असे एक होते की पूर्वी सरस्वती नदीच्या काठी कक्षीवान नावाचा ऋषी तपश्चर्या करीत होता. एकदा तिथे कालभीरू ऋषी आपली चारुमती नावाची कन्या घेऊन आले. कक्षीवानाचे स्वरूप पाहून त्याने आपली कन्या अगदी शास्त्रोक्त विधीने कन्यादान करून दिली. म्हणजेच आपल्या चारुमती या कन्येचा विवाह त्याने कक्षीवानाशी केला. पुढे कक्षीवान आणि चारुमती यांनी श्रीकृष्णाची उपासना केली. एकदा कक्षीवान तीर्थयात्रेला गेला असता एका शूद्राने त्या आश्रमात येऊन चारुमतीला वश करून घेतले आणि ती चारुमती त्या शूद्राच्या अगदी कह्यात गेली. पुढे कक्षीवान तीर्थयात्रेहून परत आला तेव्हा त्याला लक्षात आले की आपल्या पाठीमागे ही आपली जी स्त्री म्हणजे आपली पत्नी आहे तिने अनाचार केलेला आहे. तेव्हा त्यांनी तिला तत्काळ शाप दिला की तू राक्षसीण होशील. तेव्हा चारुमतीने कक्षीवानाकडे क्षमा याचना करून उशाप मागितला. कक्षीवानाने उशाप दिला की श्रीकृष्ण जन्मात तुला मुक्ती मिळेल
आता चारुमती पूतना नावाची राक्षसीण बनली होती. कंसाने पूतनेवर श्रीकृष्णाला ठार मारण्याची कामगिरी सोपवली. आता ती कामगिरी तिला मिळाल्यानंतर तिने आसपासची शहरे, गावे, गवळीवाडे, जिथे जिथे कुठे लहान मुले तिला दिसतील तिथे तिथे जाऊन ती त्यांचा नाश करीत होती. असे करता करता ती गोकुळात आली. पूतना ही राक्षसी होती आणि तिला त्या राक्षसी मायेने आकाश मार्गाने सुद्धा कुठेही येता येत होते. तसेच ती तिला जे हवे ते रूप कोणत्याही क्षणी धारण करू शकत होती. आता तिने एक लावण्य आणि सुंदर कुलीन असे स्त्रीचे रूप घेतले आणि ती गोकुळात आली. तिचे ते मोहक सुंदर रूप पाहून गोकुळातल्या गोपींनी तिचे अगदी मनापासून स्वागत केले. त्या तिच्याशी अगदी प्रेमळपणे वागू बोलू लागल्या. त्यामुळे पूतनेला नंदाच्या घरात अगदी सहजच प्रवेश करता आला. आणि तिने आल्या आल्या काय केले की यशोदेला हाकच मारली आणि म्हणाली, अगं मला तू ओळखले नाहीस का? यशोदे, कुठे आहेस तू? बाहेर ये बरं. आता यशोदेचा गोंधळलेला चेहरा पाहून पूतना म्हणाली, अगं मी तुझी लांबची मावस बहीण आहे. परवा मी माहेरी गेले होते तेव्हा मला कळले की तू आता गोकुळची राणी झाली आहेस. म्हणून मी तुला अगदी मुद्दाम होऊन भेटायला आले होते. आता एवढे तिच्या तोंडून ऐकल्यामुळे ती यशोदा बिचारी तशी भोळीच होती. तिने आणि त्या रोहिणीने तिचे स्वागत केले, तिला आपल्या घरात घेतले. आता पूतनाच तिचे लक्ष कुठे होते तर पाळण्यात झोपलेल्या त्या सुंदर छोट्या कृष्णाजवळ गेली. तिने त्याला उचलून आपल्या मांडीवर घेतले आणि आपला भयंकर जहाल विष माखलेला स्तन त्याच्या मुखात दिला. आता भगवंत असतो त्याला लगेच जाग पण आली आणि त्याने त्या देखण्या रूपात आलेल्या पूतनेला ओळखले. बाळकृष्णाने आपल्या चिमुकल्या दोन्ही हातांनी तिचा स्तन गच्च धरला आणि डोळे मिटून घेतले. मनात शंकरांचे स्मरण केले की हे विष पचवण्याचे सामर्थ्य मला आपण द्यावे अशी प्रार्थनाही केली. डोळे मिटण्याचे आणखी एक कारण असे सांगितले जाते की भगवंताची दृष्टी जर पूतनेवर पडली असती तर तिचे अंतरंग बदलले असते. ती भगवंताच्या प्रेमात पडली असती आणि मग पूतनेला ठार करणे श्रीकृष्णाला शक्य झाले नसते. भगवंताने त्या स्तनातील आता विष चोखण्यास सुरुवात केली होती. विष संपल्यावर त्याने तिचे रक्त शोषून घेतले आणि शेवटी त्याने तिचे प्राणही शोषून घेतले. आता तिचे प्राण जेव्हा शोषायला सुरुवात केली तेव्हा पूतनेला ते सगळं असह्य झाले. ती जोरजोरात ओरडायला लागली. तिने डोळे पांढरे केले. भयंकर जोरजोरात ओरडून तिने आपले हात पाय आपटायला सुरुवात केली. आता अशा वेळी तिचे ते मोहक मायावी रूप अपसुकच नाहीसे झाले आणि तिथे एक मूळची राक्षसीण प्रगट झाली. आता ती थोड्याच वेळात, कारण तिचे प्राण भगवंताने शोषून घेतल्यामुळे गतप्राण झाली. पूतनेचा प्रचंड मृतदेह पाहून गोकुळातले सर्व लोक तर घाबरून गेले, पण बाळकृष्ण मात्र तिच्या त्या धिप्पाड देहावर अगदी शांतपणे खेळत होता. घाबरलेल्या गोपींनी अक्षरशः लगबगीने श्रीकृष्णाला उचलले आणि त्यांनी आणि यशोदा मातेने श्रीकृष्णाच्या अंगावरून गायीचे पुच्छ फिरवले, त्याची दृष्ट काढली, त्याला गोमयाने स्नान घातले, त्याला शुद्ध करून घेतले आणि अगदी शांतपणे मग पाळण्यात झोपवले. नंतर गोकुळातल्या गोपांनी जमून पूतनेच्या त्या अवाढव्य मृत शरीराचे अवयव कुऱ्हाडीने तोडून अक्षरशः वेगळे केले आणि ते लांब गावाबाहेर नेऊन जाळून टाकले. आता ते जळत असले तरी सुद्धा त्यातून येणाऱ्या धुराचा वास मात्र वाईट किंवा म्हणजे असा दुर्गंध न येता तिथे अगरू नावाच्या चंदनाप्रमाणे सुवासिक सुगंध येऊ लागला. आता सर्वांनाच याचे खूप आश्चर्य वाटले. अहो, पूतना जरी राक्षसी होती तरी बाळकृष्णाला ठार मारण्याच्या इच्छेने का होईने तिने आपले स्तनपान त्याला दिलेले होते आणि श्रीकृष्णाच्या या निकट सहवासाने किंवा संबंधामुळेच तिला मुक्ती सुद्धा लाभली. अशी ही पूतना
आणि तिने यशोदेला आपली बहीण म्हटल्यामुळेच तिला पुतना मावशी असे एक नामाभिधानही या कारणाने प्राप्त झाले.